मी प्रकाश सुशीलादेवी आनंदराव आबिटकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी सध्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आबिटकर त्यांच्या गावामध्ये उभा आहे आणि त्यांचे जे गाव आहे ते सोनाळी गाव. काय तसं वाटतंय पहिल्यांदा राधानगरी विधानसभा तुमच्या राधानगरी तालुक्याला किंवा या मतदारसंघाला मंत्रिपद मिळालेलं आहे, काय तुमच्या भावना आहेत? आमच्या भावना अतिशय गोड आणि गोड ह्याच भावना आहेत. महत्व म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत पूर्ण लक्ष देणे, गोरगरिबाचा फार विचार करतात. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे की त्यांनी आजपर्यंतची कामे केल्यात ती कागदावर केलेली नाहीत, साक्षात लोकांना करून दाखवलेले. आमदारपद झाले, मंत्रिपद आले, अजून तसा स्वभाव आहे का त्यांचा? काय बदल नाही, स्वभाव आहे तसा आहे, बदलला काही नाही. आणि अध्यक्षांनी मी एक सांगतो, मी अध्यक्षांनी म्हणतो, आमदारांनी आम्ही अध्यक्ष का म्हटलं जाते? पाठीव हात फिरवून काम करायची पद्धत आहे त्यांची. आणि ते एवढेच आहेत की गरीबाचा फार म्हणजे लक्ष देणार, गावात कोण काय आहे, कोण काय करतोय याची पूर्ण चौकशी करणार. ते माझ्या मते महाराष्ट्रात कुठेही तटणार नाही असे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ग्रामीण भागाला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं हे आम्हाला सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ. आणि या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. आणि आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारगोटीमध्ये एका सभेमध्ये प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद देण्याची ग्वाही दिली होती, शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा राधानगरी, भुदरगड, आजरा या 3 तालुक्यांमध्ये आता पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद आलेलं आहे. आणि यानंतर या जे काय मतदारसंघामधील ग्रामस्थ असतील, आबिटकर यांचे समर्थक असतील, यांच्यात एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मी सध्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आबिटकर हे त्यांच्या गावामध्ये उभा आहे आणि त्यांचे जे गाव आहे ते सोनाळी गाव. गारगोटी या तालुक्यामधील त्यांच्या गारगोटी शहराला लागूनच हे सोनाळी गाव आहे आणि या गावातील नागरिकांशी मी संवाद साधणार आहे. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार KP पाटील जे शिवसेना ठाकरे गटाकडून या निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांचा पराभव आबिटकर यांनी केला. राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा जो इतिहास होता, 2 वेळा आमदार झालेला उमेदवार असेल किंवा आमदार असेल, तो तिसऱ्यांदा आमदार होत नाही. मात्र आबिटकर यांच्या रूपानं तो इतिहास देखील पुसला गेलेला आहे आणि त्यांच्याच रूपानं या मतदारसंघाला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे. आणि या संदर्भातच या आबिटकर यांच्या जे काही मूळ गाव आहे सोनाळी, या गावातील नागरिकांशी मी संवाद साधणार आहे. आणि मी सध्या सोनाळी गावातील भगवा चौकामध्ये सध्या उभा आहे आणि या ठिकाणी वाचनालय आहे. या वाचनालयात काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात गप्पा मारूयात. दादा नमस्कार. काय तसं वाटतंय पहिल्यांदा राधानगरी विधानसभा तुमच्या राधानगरी तालुक्याला किंवा या मतदारसंघाला मंत्रिपद मिळालेलं आहे, काय तुमच्या भावना आहेत? आमच्या भावना अतिशय गोड आणि गोड ह्याच भावना आहेत. कायम गोडच भावना आहेत. कारण का आमच्या राधानगरी भुदरगडमध्ये आतापर्यंत आपल्याला मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. मात्र ह्यावेळी आमदार प्रकाश आबिटकर साहेबांनी जनतेचा आमदार या निमित्तानं आमच्या गावाला जे मंत्रिपद मिळालं, त्यामुळे सोनाळी आमची टोटली सगळी आनंदी जिकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचं वातावरण आहे. बर, तुम्ही प्रकाश आबिटकर आता या ठिकाणचे आमदार आहेत, आता तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत.
आणि आता मला सांगा, जर तुम्ही लहानपणापासून आंबेडकर यांना पाहिलेलं असेल, तुम्ही या गावातले ज्येष्ठ नागरिक दिसताय, कसा होता हो त्यांचं बालपण, कसं गेलं असे वाटते तुम्हाला? आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांचं तसं बालपण म्हणजे आमच्या सोनाळीमध्ये आमच्या गलीतच ते होते. लहानपणी ते अतिशय हुशार, उत्कृष्ट आणि खेळाडू वृत्तीचे होते. लहानपणी सगळे खेळ त्यांच्या आमच्या सोबत सर्व खेळ म्हणजे लहानापासून गोट्यापासून ते चिनी दांडू असेल, जुदो कराटे असेल, रनिंग असेल, वेट लिफ्टिंग असेल, तालीम असेल, सगळ्या प्रकारची त्यांना आवड होती आणि त्या आवडीतनं ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्याने तसं आपलं स्केल दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी इथून सोनाळीतलं जे त्यांचं जे राहणीमान होतं, त्यांचे वडील जे होते ते पूर्वी ह्या गावचे सरपंच होते आणि बिजली कारखान्याचे कामगार म्हणून त्यांनी बरेच चांगलं काम केलेलं आहे. त्या निमित्तानं मग आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शिक्षणाच्या, त्यांच्या वागणुकीच्या ह्याच्यातनं त्यांनी चांगलं अतिशय काम केलेलं आहे. दादा तुम्ही काय सांगाल, प्रकाश आंबेडकर यांचा जो काही स्वभाव होता, कसा स्वभाव आहे हो त्यांचा? शांत, संयमी, आक्रमक भाषण, उत्कृष्ट भाषण शैली, त्यामुळे ते समाजात मिसळताना समाजात चांगल्या पद्धतीने मिसळतात आणि प्रत्येकाचा चेहरा, तोंडपाठ नावासहित ओळखू शकतात ते असं जे का आता त्यांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकर हे नावासकट ते चेहरा ओळखतात आणि या सगळ्या गोष्टी होतात, असं आहे का हो त्यांचा स्वभाव? गावा मुळातच आमच्या सोनाळी गावाला राजकीय वसावं लाभलेलं गाव आहे. आमच्या गावाच्या 4 गलीचं गाव, 500-600 लोक वस्तीचं गाव. ह्या गावात विधानसभेवर 30 वर्ष राज्य केलं. बजरंग अण्णा देसाईचे वडील आनंदराव कोंडेबा देसाई यांनी 5 वर्ष केलं, बजरंग देसाई यांनी 10 वर्ष केलं. त्यानंतर प्रकाशराव आंबेडकर यांनी आता हे सलग 15 वर्ष म्हणजे 3 वेळा निवडून आले. आमच्या यालाच ह्या गारगुडीला या सोनाळीला राजकीय वसा आहे. पहिली एक म्हण आमच्या इथं आहे, शानी शिंदेवाडी, खुळी आणि बरवाडी आणि घातकी गारगुडी आणि युक्ती सोनाळी. तशी आमची लोक तशी पहिल्यापासूनच हुशार, संयमी. आमच्या गावात पहिल्यापासून जास्त देवाकडनं वळता माणसाचं जसं कल्याण होईल. आमच्या आता सोनाळी गावातलं एकही जर घरात जर गेला तुम्ही तरी प्रत्येक घरातला माणूस, कोणाची पानपट्टी असेल, कोणाची 5-10 जनावरं असतील किंवा कोण नोकरीला असेल, प्रत्येक जण स्वावलंबी झालेला माणूस आहे काय. आणि प्रकाश रावांचा जर बालपणाचा विचार केला तर आम्ही बालपणा एकत्र आम्ही सगळे खेळणार इथं. तिथं राहत होते सोनाळीत. त्यांना 3 चुलते काय, एक चुलता पलीकडे राहतो, एक इकडे राहतो, एक मुंबईला होते काय. आणि बालपण एकदम म्हणजे एकदम त्यांनी हलाखीतलं म्हणजे काढलंय. असं काय ते सोन्यात चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांचं बालपण एकदम हलाखीतनं गेलं. त्यांनी हायस्कूलला असताना जुदोमध्ये देशात पहिला क्रमांक काढला. 40 किलो वजन, 40 किलो वजन खेळायची त्यांना पहिल्यापासून आवड होती. शाळेत हुशार होते, परंतु असे सगळ्या हर हुन्नरी व्यक्तिमत्व, नुसती शाळा नाही. आम्ही ज्यावेळी कॉलेजला एकत्र होतो त्यावेळी कॉलेजला त्यांनी इंग्लिशमधून आम्ही BA असताना इंग्लिशमधून भाषण करायचे वर्गात. म्हणजे इंग्लिश बरोबर त्यांचं प्रभुत्व आहे. दुसरा विषय म्हणजे त्यांनी त्यावेळी युवा स्पोर्ट नावाची एक शाखा काढली, संस्था काढली. म्हणजे नाही खेळवण्यासाठी नाही, मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाच्या चांगल्या 51 शाखा बुद्रुक तालुक्यात काढल्या. म्हणजे हे कसं बाबा आपण संघटन कसं बांधावं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रकाश आंबेडकर. राजकीय प्रवासाला सुरुवात ही पंचायत समितीला अपक्ष उभारले. त्यावेळी दिग्गज 2 जण उभारले होते, आमचे आनंदराव मोरे आणि सर्जेराव देसाई. हे 2 पार्टी उभारले, अपक्ष उभारले. परंतु त्यांना कसं आहे, त्यांचे वडीलच लहानपणापासून जसं शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेने कसं स्वराज्याचं धडे दिलं, तसं भाई आनंदराव आंबेडकरांनी त्यांना राजकारणात धडे बालपणापासून दिलेलं आहे. आणि त्यांच्या तालमीत तयार झाल्यामुळं ते माझ्या मते महाराष्ट्रात कुठेही तटणार नाही अशी त्यांचं व्यक्तिमत्व आहे. सध्याची जर परिस्थितीचा विचार केला तर हा माणसाकडे एवढं करतात की मुख्यमंत्री पद सुद्धा सांभाळू शकेल. ही सगळ्याची जाणीव लोक प्रत्येक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदे साहेब असतील यांनी आधीपासून ओळखलं होतं. हा चेहरा कामाचा आहे, हा माणूस काम करणार आहे. आणि हे त्यांनी आता परवा सुद्धा सांगितलं की अडीच वर्षच कशाला, 2.5 महिन्यात जर त्याचं जर परफॉर्मन्स चांगला नसेल मंत्र्याचा तर त्याला काढून टाकावं, त्यानं त्याचा राजीनामा द्यावा. म्हणजे एवढं त्याच्या हर होणारी व्यक्तिमत्व आहे. आणि आतापासून ते भविष्यात मोठ्या पदावर कुठे जातील, परंतु कॅबिनेट मंत्री पदाच्या खाली त्यांना पहिल्यापासून सवय पाठीमागे वळून बघायचं नाही. राजकारण त्यांना
त्यांनी पुढाऱ्यांनी सांगितलं के पी पाटलांनी काम करत असतेवेळी ते इथे निवडून आले, जिल्हा परिषदला सदस्य होते. जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा त्यावेळी ते असतील शिवाजीराव खोत असतील दोघा तिघांनी त्यावेळीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात भीक मागू आंदोलन केलं होतं. म्हणजे जिल्हा परिषदला फंड्स कमी देतात आपल्या, पण त्यांनी भीक मागू आंदोलन केलं होतं. म्हणजे पहिल्यापासून अन्यायाच्या विरुद्ध लढायची त्यांची ताकद आहे. त्यांनी मध्ये सुद्धा एक वेळ तुम्हाला आठवतंय का बघा, तुम्ही न्यूजवाले आहे, तुम्हाला आठवतंय का बघा, एक वेळ ते MSC बँकेसाठी त्यांनी फडणवीस साहेब, अजितदादा आणि उद्धव साहेब यांच्यावर 10 वर्ष त्या प्रशासक आहे त्या ह्याच्यावर MSC बँकेवर, ही कोणाच्या बापाची बँक नाही, असं एकदा त्यांनी विधानसभे ह्याच्यात अधिवेशनात हे केलं होतं, स्टेटमेंट केलं. एवढा दिवस प्रशासक असू शकतो काय असा विचारणारा कसा एखाद्या मंत्र्या किंवा आमदारांच्या पुढे मुख्यमंत्र्या पुढे जातोय माणूस थरथर कापतोय. अभ्यासच एवढा त्यांचा आहे, गाढा अभ्यास होतोय त्यांच्या डोक्यात. इथनं जर निघाले रेल्वेत एखादा पुस्तकं घ्यायची आपल्याला चांगली चांगली वाटतात, ती पुस्तकं कायद्याची पुस्तकं त्यांनी लॉ सुद्धा ती 2 वर्ष पूर्ण केलेली आहेत. म्हणजे नुसतं BS करून MA मधनं केलंय त्यांनी, लॉ सुद्धा 2 वर्ष केले. म्हणजे कुठल्याही गोष्टी ग्रामपंचायत पासून वडील ग्रामपंचायत सरपंच होते, त्यानंतर हे पंचायत समितीला होते, जिल्हा परिषदला होते. त्यामुळे कसा फंड आणायचा, कसं काय करायचं, कुठल्याला काय द्यायचं, जे काही खेळ आहे ते त्यांना पहिल्यापासून माहिती आहे. काका तुम्ही या गावातले ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही अनेक इथले आमदार बघितले, इथलं सगळं राजकारण बघितलेलं आहे, विकास कसा झालाय बघितलेला आहे. काय वाटतंय, मुख्यमंत्री ज्या वेळेला एकनाथ शिंदे होते त्यांनी या ठिकाणी सभा घेतली आणि या सभेत त्यांनी आंबेडकर यांना मंत्रिपद देण्याची ग्वाही त्यांनी दिली, कशाच्या जोरावर तिने हा शब्द दिला होता? माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना ज्यांना जी गावी दिली होती ते राधाने बुद्राड आणि आजरा मतदारसंघातील विकासाच्या जोरावर जे काही त्यांनी धरणं बांधली ती पाणीदार आमदार म्हणून ओळखत होते ते. आणि एकूण विकासाच्या कामावर आणि रस्ते असतील, मंदिर असतील, या सगळ्या विकासाच्या कामावर त्यांना धामणीमध्ये जे काय कार्यक्रम झाला त्यावेळेला एक पाऊस होता, हेलिकॉप्टर उतरत नव्हतं आणि त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही प्रकाशाला एवढी माणसं कुठून गोळा केली, आणि ते विकासाच्या कामावर आणि धरणाच्या कामावर आणि एकूण त्यांच्या बघितलं तर त्यांची धडपड वयाच्या 35व्या वर्षी पंचायत समिती जिंकली, 25व्या वर्षी जिंकली. पहिल्यांदा अपक्ष म्हणून ते पडले, नंतर 2 वेळा ते आमदार झाले. म्हणजे सलग आमदार होण्याचा मान या राधानगरी बुद्रुकला पहिल्यांदा मिळाला. आणि 3 वेळा या ठिकाणी ते आमदार झाले आहेत. राधानगरीचा एक इतिहास त्यांनी मोडलेला आहे. इतिहास त्यांनी मोडलेला आहे, त्यांनी इतिहास मोडलेला आहे म्हणजे राधानगरी बुद्रुकचा. आणि कॅबिनेट मंत्रीपद त्यांची म्हणजे इच्छा होती. मतदारसंघात एकूणच जर आपण विचार केला तर मतदारसंघापेक्षा आपण या सोनाळी गावापर्यंत बोलूया. सोनाळी गावातल्या ग्रामस्थांशी, नागरिकांशी, ज्येष्ठ नागरिक असतील, अबालवृद्ध असतील, त्यांची वागणूक कशी आहे? वागणूक चांगल्या प्रकारे त्यांची. जेवढं आम्ही ओळखत नाही तेवढे सोनाई गारगुट, तरी पण लहान मुला सकट वयोवृद्ध माणसा सकट सगळ्यांना ओळखतात. आणि वयोवृद्ध माणूस जर दिसला तर त्यांच्या पायाला हात लावायचं त्यांचं काम आहे. म्हणजे मी आमदार आहे, मी आता मंत्री आहे, अशी काही गोष्ट नाही. आज सुद्धा त्यांना आमच्या इथल्या एखाद्या वयस्कर माणसाचा जर फोन लावला कॅबिनेट मध्ये, बोला काका म्हणतात, बोला अण्णा म्हणतात, एवढं त्यांचं काम आहे. माई, काका, अण्णा, आबा या पद्धतीनेच ती हाका मारतात अजून त्यांच्या लोकांना. लहान मुलांना सुद्धा एखादं टोपण नाव असेल नाना तर त्याला नाना म्हणून सुद्धा हाक मारतात, त्याचं नाव सुद्धा माहीत असते. एवढ्यापर्यंतची गावातली त्यांची एक जवळीक आणि अनुभव त्यांना म्हणजे चांगला आहे. दादा तुम्हाला काय वाटते, तुमच्या काय भावना आहेत? पहिल्यांदा तुमच्या या मतदारसंघामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे आणि तेही कॅबिनेट मंत्रिपद, राज्य मंत्रिपद मिळणार अशा चर्चा जोरादार सुरू होत्या. मात्र अचानक कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानं इथल्या सगळ्यांना एक आश्चर्याचा आणि सुखद धक्का मिळालेला आहे. काय तुमच्या भावना आहेत? पहिले मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला संधी दिली एक चांगल्या पद्धतीची काम करण्याची. आणि अध्यक्षांनी मी एक सांगतो, मी अध्यक्षांनी म्हणतो, नामदारांनी आम्ही अध्यक्ष म्हणतो. का म्हटलं जाते हो? एक तरुण मंडळाचे ते युवा संघटनेचे नेतृत्व होते, त्यावेळी काही पदवी त्यांच्या नव्हती, तेव्हा आम्ही अध्यक्ष म्हणून त्यांना म्हणतो. मग ह्या अध्यक्षांनी आता आम्ही काय म्हटलं, संधी चांगली आलेली आहे. बरोबर, हे सोनाळी गाव मर्यादित, सोनाळीत सगळं आपले कुटुंब जे आहेत सगळी सदन आहेत. एक IT पार्क कोल्हापूरमध्ये उभा करावा तिने, एक कारखान्याचं त्यांचं स्वप्न आहे बुद्रुक तालुक्यामध्ये, एक सुधगिरणीचं स्वप्न आहे, विकासनी काम मिळावं चांगल्या पद्धतीचं. या सगळ्या गोष्टी कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळालेलं आहे, 3ऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत. आणि या सगळ्या जे काय आता ते त्यांना पद एवढी मिळालेली आहेत, आमदार पद आहे, कॅबिनेट मंत्रिपद आहे, याचं खरोखर ते संधीचं सोनं करतील असं वाटतंय का? 100% करणार, 100%. यात काही शंका बाळगू नका. तुम्ही आणि 2 वर्ष 3 वर्षांनंतर इथे मुलाखत घ्यायला या, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते परिस्थिती. आणि तुम्ही 2-2.5 वर्षानंतर जे फॉर्म्युला वरचा आहे
तेव्हा त्यावेळी ऐका आम्ही ग्रामीणसोबत बोलतोय काय ते बोलतोय त्यावेळी सुद्धा वरिष्ठ माणसं तुम्ही जे पद घ्या आणि तुम्ही 5 वर्ष पूर्ण करा असे त्यांनी लोक म्हणतील असा आमचा एक अभ्यास आहे. कॅबिनेट मंत्रीपद हे आमदार साहेबांना तिने जी आतापर्यंत या आपल्या मतदारसंघाची केलेली जी कामं आहेत आज त्यांना पाणीदार आमदार म्हणून आज ओळखलं जाते. जी विकास कामं आहेत जी आपली आरोग्य सेवा जी चांगल्या पद्धतीने जे आपल्या भागामध्ये जी चांगल्या पद्धतीने आणलेली आहे काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे पूर्वी जसं वसंतदादा पाटील असं आणि प्रत्येक तालुक्यातला कुठल्याही म्हणजे भागाला महाराष्ट्राला कुठलाही माणूस जरी गेला तर त्याला नावासकट ते ओळखत होते. तसे हे आता जे आमचे प्रकाश आंबेडकर आमदार साहेब आहेत ह्या 3 तालुक्याला कुठलाही माणूस त्याच्यावर जर गेला कामानिमित्त तर त्याला नावासकट ते अगदी हाक पाहून त्याला म्हणजे बोलून घेतात. म्हणजे एवढे त्यांचं त्याच्यावर प्रभुत्व आहे. म्हणजे कोणी जरी आज गेला तर त्याला म्हणणार नाव घेणार आणि त्याला म्हणणार म्हणजे इतकं त्यांचं हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आज त्याला कॅबिनेट मंत्रीचे पद मिळालं आमदार साहेबांना ते आज आपल्या ह्या तालुक्याचा प्रचंड मोठा विकास होणार आहे. आज सुदगिरण उभा राहिलेला आहे, साखर कारखाना उभा राहिलेला आहे, IT पार्क उभा राहणार आहे आपल्या तालुक्यामध्ये. आणि त्याला लागणारे जे आता काय जे म्हणजे फंड्स आहेत काय ते आज खिचून आज आमदार साहेब आपल्या तालुक्यामध्ये आणणार. आणि जे युवकांनी जे हाताला जे काम द्यायचं त्यांचं जे स्वप्न आहे बुधगड तालुक्यामध्ये 1000 लोक म्हणजे युवकांना त्यांना हाताला काम द्यायचं आहे ते 100% ह्या वेळेला ते स्वप्न पूर्ण त्यांचं होणार. त्यात काय शंका तळमळ्यामध्ये शंका नाही. आता जर खरं बघायला गेलं तर त्यांनी सांगितलं की त्यांनी मोठं विकास कामं केले आहेत आणि या मतदारसंघामध्ये जो काही विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरच त्यांना ती कामाची पोचपावती म्हणून मंत्रिपद मिळालेलं आहे. त्यांच्या या सोनाई गावामध्ये त्यांच्याकडनं काय विकास झालाय असं वाटतंय का? सोनाई गावामध्ये त्यांच्याकडून पाण्याची स्कीमा किंवा जॅकवेरी किंवा घाटाचे काम उत्कृष्ट पद्धती झाले. आजपर्यंत असा घाट झालेला कुठेच नाही. सगळी काय म्हणतात ह्या पद्धतीचे घाट तुम्ही सगळीकडे करा. तसेच आम्ही सचिव आहे विकास सेवा संस्थेचा. आमच्या सचिवांची काही एक प्रश्न होते मग आम्ही त्या आमदार साहेबांना आम्ही बोललो. मग सचिव आमचे आहेत त्यांनी जास्तीत जास्त विरोधातले आहेत 80%. 10% सचिव त्यांच्याबरोबर आहेत. तरी सुद्धा ते म्हणजे तुमची संघटना घेऊन या. ते संघटनेचे पदाधिकारी सगळे विरोधात आहेत. मग ते पदाधिकारी त्यांनी गोळा केले. मला सांगितलं जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी गोळा करा. जिल्ह्यातले प्रतिनिधी सगळे गोळा झाले. परत DDR गोळा झाले, ER गोळा केले. सगळ्यांना नोटीस काढून त्यांनी मंत्रालयामध्ये बोलवून घेतलं. मंत्रालयामध्ये बोलून घेतलं तर ते कॅबिनेट लावली. कॅबिनेट लावल्यानंतर आम्हाला काय म्हणजे माहिती आहे काय तुमचा प्रश्न हा तुम्ही सांगायचा. हा प्रश्न मला सांगता येत नाही. ह्यातले गेम काय आहे किंवा आज अंतर्भात काय ती तुमच्या लोकांकडून त्यांना समजेल. म्हणजे त्यांच्या सचिवांना तुम्ही हा प्रश्न सांगा की तुमचे पगाराची काय होत नाही किंवा शेतकऱ्यांच्या कशा अडचणी होत्या सेवा म्हणजे सामान्य माणसांना कसा त्रास होतोय तर तुम्ही त्यांना डायरेक्ट सांगायचा. तुम्ही मला सांगितलं तिथं मी सांगू शकत नाही. प्रत्यक्षात त्यांनी अशी कॅबिनेट लावली आणि प्रत्येक खात्यामध्ये कोणत्या बी असू देत शिक्षकांची असू देत त्या खात्यामध्ये गेले त्या मंत्र्याला बोलवून घेऊन त्यांची लोकांची बैठका लावून म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या ते त्यांची सामान्य माणसांचं प्रश्न सोडवण्याची त्यांची एवढी कुवत आहे. आणि प्रत्येक कॅबिनेटला ते कधीही गैर म्हणजे आमदार असतो सदस्य गैर नसतात. आता ते मंत्री आहे म्हणल्यानंतर काही ते पूर्णपणे त्याचा स्वतः ते स्वतः कुणाचंही विरोधकाचं काम कोणतं बी असू दे ते या म्हणणार तुम्ही घ्या माझ्याकडनं करून. शासन सगळ्यांचं आहे ते आपला ह्यांचा ह्या आहे का त्यांचा आहे असं ते कधी भाग करणार नाही. बरोबर असं आम्हाला जाणीवपूर्वक वाटते. महत्व म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत पूर्ण लक्ष देणे गोरगरिबाचा फार विचार करतात. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे की त्यांनी आजपर्यंतची कामे केल्यात ती कागदावर केलेली नाहीत साक्षात लोकांना करून दाखवलेले आहेत. इतर लोकांची कामं काही कागदावरच आहेत. नुसतं कागदावर मी हे केलं मी केलं काही केलेलं नाही. काही लोकांनी नुसती कागदावर जाईल. तुम्ही या गावाचे त्यांच्या गावातले तुम्ही एक रहिवासी आहात. आंबेडकर यांचं हे गाव आहे तिथले तुम्ही रहिवासी आहात. तुमचा एक कुठला वेगळा अनुभव असेल? माझा अनुभव म्हणजे मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की मी गेल्या 25 वर्षापूर्वी अपोजिट होतो त्यांच्या विरोधात. म्हणजे त्यांची माझी गेल्या 25 वर्षापूर्वी की मी जवळचा त्यांचा आहे माझी त्यांची फारशी म्हणजे संबंधात नव्हतो. काही कारणास्तव मी अडचणीत आलो. ते प्रचारासाठी माझ्याकडे आले. त्यांचा भाऊ अर्जुन आंबेडकर. तर आमचे वडील त्या टायमाला CPRला ॲडमिट होते म्हणजे की असे की शेवटच्या घटकेला होते की म्हणजे काही म्हणजे आमच्या लोकांनी सांगितले की तू निवडू नकोस काही उपयोग होणार नाही. ज्या टायमाला अर्जुन आंबेडकर आणि त्यांचा वारलेला भाऊ तानाजी हे दोघं आमच्या घरी आले. म्हणजे त्या टायमाला ते पंचायत समितीला उभा होते आणि त्या टायमाला म्हटले की काकू आणि तात्या कुठे आहे
अर्जुन आंबेडकर. तर मी दवाखान्यात वडिलांनी CPR गेलो होतो. त्या टायमाला आमची मिसेस म्हटली अब्बासने ॲडमिट केले CPRला आणि ते तिकडे आहे. मग आमची लहान लहान मुलं होती तेव्हा. आमची मिसेस आणि मुलासनी घरात घेऊन बसली. अर्जुन आंबेडकरांनी तिथून फोन CPRला गेला. माझ्या जवळच्या मी ज्यांच्या संबंधित होतो तिने कधी आमची चौकशी केली नाही आजपर्यंत. कधी तू काय करतोस, काय चाललंय तुझं, असं कधीच नाही. तिने मला म्हणजे आमच्या डॉक्टरांना तिकडे मगदूम साहेब त्या टायमाला मेन होते, रत्नाबाई कुंभारचे जावई. त्या टायमाला तिने फोन केला आणि सांगितलं असं असं आमचे चुलते ॲडमिट आहेत तिथे. आणि बघा त्या टायमाला आमच्या वडिलांनी असे की 20 वर्ष त्यानंतर आमचे वडील जगले की गावात आमच्या भावंडांनी वाटत होते की हे जगणार नाहीत. तरी बी आम्ही घेऊन गेलो आणि तिने आम्हाला तिथं एवढी साथ दिली की आम्ही त्यांच्या अपोजिट होतो, म्हणजे संबंधात नव्हतो किंवा आम्ही त्यांच्याविषयी म्हणजे कधी हे नव्हतं. फक्त काय की एकंदरीत कसं असतंय की आज आम्हाला हा माणूस माझा एवढंच आमच्या मनात, दुसरं काय नव्हतं की म्हणजे ते विरोधक असं काही नाही. त्या टायमाला आम्हाला तिने एवढं हे केलं की तेव्हापासून आम्ही त्यांच्या पाठीचे आहे. आणि ते एवढेच आहेत की गरीबाचा फार म्हणजे लक्ष देणार. गावात कोण काय आहे, कोण काय करतोय याची पूर्ण चौकशी करणार आणि लहानापासून मोठ्यापर्यंत विचार करणे आणि एखाद्या गोरगरिबाला कधी म्हणजे की हे करणार नाही की बाबा तो आमच्या अपोजिट आहे. कोणीही दिसू देत, विरोधक असू दे काय असू दे, पहिलं हसणार, हात करणार, काय चाललंय म्हणून विचारणार. त्या टायमाला मला तेव्हापासून मी त्यांच्या पाठीशी आहे आणि मरपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार. पाठीव हात फिरवून काम करायची पद्धत आहे त्यांची. आता काय वाटतं तुम्हाला, आता काय त्यांच्याकडनं आता त्यांच्याकडे मंत्रीपद आहे, तर एक तुम्ही या तालुक्यातले किंवा त्यांच्या गावचे रहिवासी असाल किंवा या मतदारसंघाचे नागरिक आहात, काय अपेक्षा आहे तुमच्या? काय नाही, सुधारणा करणार की सगळी चांगल्यापैकी. आता बघितलं तर आता ही बघायची अपेक्षा गरज भासणारच नाही, आपोआपच करणार ते. आणि तुम्ही सांगायची पुरसतच नाही त्यांना, एवढं त्यांचं काम फास्ट आहे. आता काय वाटते तुम्हाला, तुमच्या या गावाचा एक नेता आमदार झाला आणि आता मंत्रीपद मिळालं, काय आमदार झालं हे चांगलं झालं आणि मंत्रीपद मिळालं हे चांगलं झालं. पण चांगलं खातं मिळावं एवढं आमची आशा आहे. काय वाटते तुमच्या, काय अपेक्षा, कुठलं खातं मिळावं? आता आम्हाला चांगलं खातं म्हणजे आता त्या खात्यातलं काय माहिती नाही, पण मुख्यमंत्री जरी दिलं असतं तरी चाललं असतं. तुमच्या काय भावना आहेत दादा, तुम्ही या सोनाळी गावचे रहिवासी आहात? आमच्या भावना अशा आहेत की त्यांचं बालपण लहानपण सगळं या सोनाळी बुदरगड गारगोटीमध्ये झालेलं आहे आणि ते चांगले म्हणजे काम चांगल्या पद्धतीनं आहे. त्यांना बालपण कसं होतं? बालपण आम्ही चन्नी दांडू गोटे आणि खेळत होतो, पुन्हा कबड्डीन खेळत होतो, पारंब्यान खेळत होतो. अशा म्हणजे आम्ही लहानपण एकत्र काढलंय आणि ते पुन्हा झाले, मंत्रीपद आले, अजून तसा स्वभाव आहे का त्यांचा? काय बदल? नाही, स्वभाव आहे तसा आहे, बदलायला काही नाही. अजून त्यांना ते सगळ्या गोष्टी आठवत्यात, खेळालं बागडलेलं सगळं म्हणजे त्यांना समजतंय. आणि ते आता ते आमदार झाले, पुन्हा आता मंत्री झाले, आम्हाला त्याचा खूप अभिनंदन आहे. म्हणजे चांगलं झालं त्यांचं आणि इथून पुढे पण असंच त्यांना मिळत राहू दे. आता मंत्रीपद आले त्यांच्याकडे आणि काय तुमच्या अपेक्षा काय आहेत? आमच्या अपेक्षा आहेत त्यांना एक मोठं एखादं चांगली खाती मिळावी अशा अपेक्षा आहेत. काय वाटतं त्यांचं काम कसं आहे? इथं त्यांच्या कुठल्या जोरावर त्यांना मंत्रीपद मिळालं? त्याने पाणीदार आमदार म्हणून ते या राधानगरी बुधरमध्ये त्यांची ओळख आहे. काय तिने धरण पाण्याची सोय राधानगरी तालुक्यात भयानक केली आणि राधानगरीला हे 75 वर्षानं पहिल्यांदाच कॅबिनेट पद मंत्रीपद मिळाले. एकनाथ शिंदेने दिले, त्यांचे आम्ही आभार मानतो. तसंच त्यांची कामाची पोचपावती म्हणून ते तिसऱ्यांदा आमदार निवडून आले आणि तिने कामाच्या जोरावर सगळे नेते एकीकडे असून तिने कामाच्या जोरावर मतं घेतली सगळ्यांची, जनमतांची. 18,000 आले होते, यंदा 36,000 निवडून आले. त्याच्यामुळे फरक पडला असं, त्याच्या कामाच्या ह्याच्यामुळे फरक पडला, कामाच्या ह्याच्यामुळे फरक पडला. काका, तुम्ही या गावातले एक ज्येष्ठ नागरिक आहात, तुमचा अनुभव मोठा आहे, अनेक आमदार पाहिलेत तुम्ही, या ठिकाणचं राजकारण पाहिलं, होणारा विकास, न झालेला विकास काय असेल ते तुम्ही बघितलंय, सगळं तुमच्या डोळ्यांनी बघितलं. काय वाटतंय तुम्हाला प्रकाश आंबेडकरांना जे काय कर्तबगार माणूस आहेत, कर्तबगारी त्यांची सगळं काम करण्याची, त्यांच्या बाजूला कुठलाही पुढारी नसताना जनतेने त्यांना निवडून दिले, काम करणार असल्यामुळे त्यांना निवडून दिले. आणि त्यांची कर्तबगारी फार मोठी आहे.
आता तुमच्या या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद आलेलं आहे. होय. आता या मंत्रीपद त्यांना जे काही मिळालेलं आहे त्यांच्या रूपानं, तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत असं वाटतंय? त्यांनी इथनं पुढे अजून विकास करावा त्यांनी, आणि विकास करणार ते करतील, हो. विश्वास आहे तुम्हाला? हो, विश्वास आहे. बर. असला नेताच दुसरा राधानगरी दुसरा नेताच नाही. आमदारकी भोगणार करणारा नेताच दुसरा नाही. काका, खरं तर तुमच्या या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा एक इतिहास मानला जातोय की 2 वेळा आमदार झालेला माणूस तिसऱ्यांदा आमदार होत नाही, आणि ती हॅट्रिक त्यांनी मोडलेली आहे. होय होय. आणि त्या हॅट्रिक बरोबर त्यांना मंत्रीपद देखील मिळालं. हे ते फक्त त्यांचे कामाचे पोचपावते आहे. बर काय माझं एक किरकोळ काम होतं धरणाचं, बारवे दिंडीवाडला धरण आहे. बर. माझं आणि त्यांचं जवळचं नातं आहे आमदारांचं, कारण मी इथेच राहिला आहे. या गल्लीतच राहिलाय. हा. तर मी गेलो तर मला म्हणलं या मामा. मी म्हटलं असाच 6 नंबरला जरा चौकशी करा. तिने मला काय सांगायचं होते का नाही, तिने लगेच ओळखलं आणि फोन लावला आणि माझ्याकडे फोन दिला आणि मला म्हणले मामा जावा आणि बाहेर बोला आणि साहेबाबरोबर काय बोलायचं ते बोला. अशी माणसं कोण देत नाहीत आमदाराचा फोन लावून. बर. पूर्वीचं जे त्यांचा स्वभाव आहे तो आता तसाच आहे. बर. बोलणं चालणं सगळं. बोलणं चालणं नंतर त्यांचं मंत्रीपद स्वभाव. मिळाले म्हणून आता ते बदलणार नाही, तसंच आहे. बर. मला सांगा, तुम्ही त्यांना लहानाचं मोठं होताना इथं बघितलं. राजकीय प्रवासाला त्यांच्या सुरुवात कशी झाली? राजकीय प्रवासाला पंचायत समितीमध्ये झाली. बर. हा. सुरुवात पंचायत समितीला. मग जिल्हा परिषद, हा. मग आमदारकी लढली आणि आता ते मंत्री झालेले आहेत. काय वाटतंय काका, तुमच्या काय भावना आहे? तो ग्रामीण भागाला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले, हे आम्हाला सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे तालुक्याला. आणि एकदम उत्कृष्ट संसदपटू आहेत, चांगलं काम करण्याची ताकद आहे, मन मिळावं आहेत. त्याच्यामुळं भविष्यात ते सुद्धा अजून पुढे जाते. बर. आता त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शब्द दिला होता एका सभेमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान, आणि त्या शब्द दिला होता की तुम्हाला मंत्रिपद दिलं जाईल अशी ग्वाही संपूर्ण जनतेसमोर दिली, आणि तो शब्द त्यांनी पूर्ण केला. ही कामाची पोचपावती असं वाटते का? हो, कामाची पोचपावती. बर. आणि आता जर सध्याच्या घडीला जर विचार केला तर ते या संधीचं सोनं करू शकतील का? करणार, 100% करणार. बर. आता मला सांगा, आता त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं आमदारपद आहेच, त्याचबरोबर आता कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे, जबाबदाऱ्या त्यांच्या वाढलेल्या आहेत. या जबाबदारीतून तालुक्याकडे लक्ष कशा प्रकारे देतील असं वाटतं तुम्हाला? अगदी पूर्वी होतं त्या पद्धतीनेच लक्ष देणार ते. बर. एवढी आम्हाला खात्री आहे. काय वाटतंय काका, कामाच्या बाबतीत त्यांचा नाद करायचा नाही. कामाच्या बाबतीत त्यांचा नाद करायचा नाही. पूर्वी जसं काम होतं का नाही तेच आता काम आहे. त्यांची कामाची पद्धत म्हणजे खालच्या ग्राउंड लेवलपासून वरच्या माणसांपर्यंत एकच पद्धत आहे त्यांची, प्रत्येकाला सन्मानाने वागणूक देणे. तर आपण जे काय आता राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या सोनाळी गावातील काही नागरिकांशी आपण संवाद साधला, आणि या संवाद साधत असताना आपण त्यांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, आणि असं आपल्याला दिसून आलं की सोनाळी गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. आम्हाला आमच्या गावातला आमदार तिसऱ्यांदा आमदार झालास आणि कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं याचा आनंद आहे, अभिमान आहे असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. आणि प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो काही विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामाच्या जोरावरच ते तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदार झालेले आहेत, आणि या कामाची पोचपावती म्हणूनच त्यांना कॅबिनेट मंत्रीपद एकनाथ शिंदेजी असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे. याचा सार्थ अभिमान आहे, आणि या मिळालेल्या संधीचं सोनं ते करतील अशा प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. केके न्यूज साठी सद्दाम अली, सोनाळी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.